नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर तुम्ही म्हणशाल आता हे रात्रीचं पुढे चाललेत आम्ही। आज जरा नवीन असा ब्लॉग होणार आहे आणि नवीन ठिकाणी जाणार आहे। आणि आज रात्रीचं तुम्ही अशा रात्रीच्या ठिकाणी आता आम्ही गाडीमध्ये चाललो आहे। टायमिंग तुम्ही बघू शकता, इथं 10:13 झाले आहे। आणि आपल्यासोबत आहे मच्छूभाई हाय करा। आणि इकडे आहे शंकरदा आणि सचिन भाई आहे आणि इकडे आहे परशा भाई। तर आता आम्ही सगळे असं चाललोय आणि फुल अशी धमाल होणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये। ब्लॉग कंटिन्यू करा, पुढे तुम्हाला कळेलच पुढे चाललोय आम्ही। तर मित्रांनो, आता आपण आहे पुणे नाशिक हायवे रोडला आणि आता आपण निघालेलो आहे अलिबागला। आणि पुण्यापासून अलिबाग हे अंतर 145 किलोमीटर आहे, तर मुंबईपासून अलिबाग 95 किलोमीटर आहे। आता आपण काही क्षणातच आपण लोणावळा खंडाळा या घाटाला सुरुवात करणार आहोत। आम्ही आता आहे खंडाळ्याच्या घाटात बोगद्यात। आता ही मजा घ्या। क्या नजारा है वो, 1-1.5 किलोमीटर है ना। तर मित्रांनो, आता आम्ही आहे पंपावरती। तर आता हे CNG इथं भरायचं आणि इथून निघायचं। आता किती वाजले आहे तुम्ही बघू शकता, किती 11 वाजले आहेत। आणि मग इथून आता निघणार आहे। बघू आता किती वेळ लागते। पुढे लाईन पण आहे, ही गाड्यांची लाईन बघा तुम्ही। जवळजवळ आपला अर्धा तास इथे गेला। आता फायनली आता CNG भरून झालेला आहे आपला। तर चला, तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि पुढच्या प्रवासाची मजा घेऊया। ये दिल तू दे दे अपने यार को, प्यार को। स्पीड लिमिट गाणे बघा।
मित्रांनो, परत एकदा आपल्याला बोगदा लागलेला आहे आणि हा खूप मोठा असा बोगदा आहे आणि 1.5 किलोमीटर बोगदा आहे हा. या बोगद्याचा आनंद घ्या. किया नहीं कुछ भी वैसा, मुखड़े पे तेरे सच का उजाला, रात किया नहीं मोह तूने काला. तर मित्रांनो, आता आपण आहे धाब्यापाशी. आता सगळ्यांना भूक लागली आहे. आता इथून आपण आता जेवण करून मग पुढे निघणार आहे. इथं बघू शकता, इथे टायमिंग बघू शकता 12:30 वाजले आहेत आता. आणि पुढे हा धाबा आहे. आता इथून आपण जेवण करून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर चला, तोपर्यंत जवळजवळ आपण आता जेवण करून मस्तपैकी आराम केला 1.5 तास आपण, आणि मग आता पुढच्या प्रवासाला निघलो आहे. चला, आपण आता पुढच्या प्रवासाची मजा घेऊया. तर मित्रांनो, हे बघा, हे गाडीची काय अवस्था झाली आहे. पुढे गाडी चाललेली आहे, टायर कुठं तर काय कुठं काही कळत नाही, नंबर पण दिसत नाही त्याचा एवढा स्पष्ट. तर मित्रांनो, आपण किती 11 वाजता निघालो होतो. तर अजून आपला प्रवास चालूच आहे. आणि इकडे पाठीमागे बघा, हे कसे खडूक झालेले आहेत. एक जण तिकडे, एक जण मध्ये, एक जण इकडे कडेला. आणि आता अजून आपला प्रवास चालूच आहे. आणि समोर इकडे बघू शकता तुम्ही आता किती वाजले आहेत. जवळजवळ 5:42 म्हणजे 5 वाजायला आलेले आहेत. आणि आपला प्रवास चालूच आहे. आणि अशा जंगलातून आपण आता चाललेलो आहे. बघा, एक पण गाडी नाही, सगळं सांसून जंगल आहे. आणि पुढं आपल्याला काही वाघ बीघ भेटला तर बघूच आपण पुढं. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे. एक गाडी भेटली आपल्याला आता, एक गाडी दिसलेली आहे, सगळं सांसून आहे. तर हे बघा, आपला टार्गेट आता इथं 20 मिनिटं राहिलेले आहेत. इथं मॅपवरती तुम्हाला दिसतच असेल. आणि हे समोर अशा गाडी आता थोड्या एक गाडी आपल्याला दिसत चाललेली आहे आता. आणि उजेड येत पण चाललेला आहे.
आणि बघताना इकडून पाठीमागून आवाज आलेला आहे. कोण बोललेला काय माहिती, कोणाचा बोलला का बोलला. हे बघ, इकडून आवाज यायला लागला काट्यांचा. ह्या जंगलातून आवाज येतोय बरं का मित्रांनो, पण कशाचा? माणसांचा आवाज येतोय, मटणांचा आवाज येतोय. कैसा लगा मेरा मजाक? तर फायनल मित्रांनो आपण जागेवरती आलो आहे आणि आता थोडी विश्रांती घेऊया आणि मग जाऊया बीचवरती. तर मित्रांनो फायनली आपण त्या ठिकाणी आता आलेलो आहे. एक दीड तास झोप गाडीमध्ये काढून आणि सकाळचे 7 वाजले आहेत. तुम्ही पाठीमागे बघू शकता, हे आहे अलिबागचं गेट आणि आता आपण अलिबागचा नजारा बघणार आहे. थोडं जाऊन बघूया. सकाळचे 7 वाजता आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर कसला नजारा आहे आता पुढे जाऊन बघूया. आणि काही या ठिकाणी इकडं काही माहिती दिलेली आहे. अलिबाग पोलीस ठाणे बीच पोलीस चौकी सौजन्य अलिबाग नगर परिषद इथं काही अशी माहिती दिलेली आहे. आणि इकडे हे बघा, समोर आता आपण जात आहे. तर हे बघा, हे असं नजारा आहे इथला. आणि आपली मंडळी पुढे गेलेली आहे. आम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा, इथं आहे आपली मंडळी. त्या ठिकाणी आता आपण जात आहे. तर असला सनसेट तुम्ही सकाळचे 7 वाजले आहे. तर हा बघा तुम्ही, काही जबरदस्त व्ह्यू आहे हा. काही जबरदस्त, भयानक, खतरनाक. तर मित्रांनो, हे अलिबागचा सकाळचा तुम्ही नजारा हा बघू शकता. किती सुंदर असा नजारा हा आहे. आणि हे आपली गँग बघा इकडची सकाळी उठून सकाळी आलेली आहे. अजून पारस दिसतात बघा. आता एवढं पाणी आहे या ठिकाणी. आता मस्तपैकी आता आम्ही पोहणार आहे, इथं मस्त आंघोळ करणार आहे, मस्त एन्जॉय. पुढे बघा इकडे होडी आहेत. इकडं होडींचं काय रेट आहे आपण जाऊया त्या ठिकाणी. पाणी बघा इथपर्यंत येते खाली. बघा इकडं बघा, काही जबरदस्त व्ह्यू आहे हा. आणि इथल्या काही गाड्या आहेत, घोड्या आहेत. घोड्यांची एक राईट आहे, गाड्यांची एक राईट आहे. काही प्राइस आहे ते आपण बघूया जवळ जाऊन. तर मित्रांनो, हे असं आहे सकाळचं व्ह्यू आणि मस्त. अजून एवढी गर्दी नाही या ठिकाणी. अजून थोडं 1-1.5 तासानंतर खूप गर्दी असेल. घोडासवाराची रेट आहे 200 रुपये पर बस घेतात. आणि हे गाडी आहे, या गाडीचे 100 रुपये घेतात. पुन्हा गोल राऊंड मारताना खूप मजा येते. आम्ही राऊंड मारलेला आहे, तुम्ही पण मारा या ठिकाणी. आणि आता समोर दिसतो इथे गुलाबा किल्ला आहे. या ठिकाणी पण आपण जाणार आहे थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण इथली मजा घेऊया. आणि इथले घोड्याचा राऊंड मारताना याचा रेट आहे 200 रुपये रेट घेतात. फुल असं गोल करून मस्त आणतात. ही आहे घोडागाडी. घोडागाडीची राईट आहे 200 रुपये. खूप मजा येते. ही पाण्यातून ही घोडे जातात. आणि ही गाडी बघितली, ही गाडी खूप मजा आहे. या बगीची राईट आहे 100 रुपये. खूप मजा येते चालवताना.